भाई आता उठलो आता तर वाजलेत बघा किती 10:30 पावणे 11 व्हायला आलेत। जाऊया आता फ्रेश वगैरे होऊ, आंघोळ वगैरे करतो, मग नाश्ता करताना भेटतो, त्यानंतर इंट्रो मध्ये भेटूच आपण। चला पहिले आंघोळ करून घेऊ। भाई झाले आपले आता आंघोळ वगैरे करून जस्ट बाहेर आलो आहे आणि आता नाश्ता वगैरे करायला घेऊ। नाश्त्याला तुम्हाला दाखवतो काय बघा, आपली बारकी बहीण करून गेले बटाट्याची भाजी आहे, इकडे डब्यामध्ये चपात्या आहेत। आपल्याला असं नाही की चहा बटरच खायला पाहिजे सकाळच्या टायमाला, असा काही विषय नाही, जे असेल ते आपण रट्टवतो नाश्त्याला, भाजी चपाती भात बीत डाळ बीत सगळं रट्टवतो आपण। तर नाश्ता वगैरे करू। केस पण माझे बघा, केस बांधले नाही मी अजून, केस बांधायचे आहेत, केस वगैरे बांधून घेतो, नाश्ता वगैरे करतो, मग आपण भेटूया इंट्रोमध्ये। चला नाश्ता करायला या भाई, नाश्ता करायला या। नाश्ता वगैरे करायला बसलो, नाश्ता वगैरे करतो आणि लगे भेटतो इंट्रोमध्ये। चला या नाश्ता करायला। नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, कसे आहेत सर्व? मजेत ना? सो मी अन्सरपक्की स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। सो भाई भरपूर दिवसांनी म्हणजे परत आपण ब्लॉग वगैरे स्टार्ट केला आहे आणि आपला तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला, आपण मुंबई इंडियन्सच्या मॅचला गेलेलो वानखेडे स्टेडियमला, त्या ब्लॉगला पण तुम्ही भरपूर प्रेम दिलं, सो त्याबद्दल खरंच धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं। आणि आजसुद्धा आपला ब्लॉग आहे आणि ब्लॉग या संदर्भामध्ये आहे की आपला आज कॉल आहे ब्रास बँडचा, म्हणजे अख्ख्या सीझनचा। आजची तारीख तुम्हाला सांगतो, म्हणजे आज 1 तारीख आहे, 1 जून। आणि 1 जून म्हणजे तुम्हाला माहितीच आहे जागतिक वाढदिवस दिन आहे। सो माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं सगळ्यांना जागतिक वाढदिवस दिनाच्या, प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सो आता पॉईंटवर येऊ की आज आपला कॉल आहे ब्रास बँडचा, म्हणजे आज ब्रास बँडचा आपला शेवटचा कॉल आहे लग्नवर्धीचा, म्हणजे पुढं एक कॉल आहे फक्त आपला, तो रिटायरमेंटचा असेल बहुतेक, मी त्याचा पण ब्लॉग नंतर म्हणजे करीनच। सो आज आपला लग्नावर्धीचा शेवटचा कॉल आहे, आज आपला लग्नावर्धीचा कॉल आहे शिवकर गावामध्ये, म्हणजे पनवेलमध्ये शिवकर गावामध्ये, म्हणजे शिवकरवरून नवरा आपल्याला घेऊन जायचा खिडूकपाड्याला। सो आता मी म्हणजे फ्रेश वगैरे झालो, मगापासून तुम्ही बघितलंच, फ्रेश वगैरे झालो आणि आंघोळ वगैरे पण झाली, म्हणजे नाश्ता वगैरे सगळं झालं आणि आता म्हणजे आपले टी शर्ट वगैरे आणि शॉर्ट्स वगैरे घालून निघतोय मी। रेडी नाही झालो, आपल्याला रेडी ते इथं व्हायचं नाही आहे, आपले कपडे दीदीच्या घरी आहेत। सो फक्त शर्ट मला इथून इस्त्री करून निघायचं आहे। सो आता मी निघतो, म्हणजे 11 वाजलेत, आपल्याला 12 वाजेपर्यंत बँड ऑफिसला पोचायचं आहे, 12-12:15 पोचायचं बँड ऑफिसला, सामान वगैरे लोड वगैरे करायला। सो आता मी म्हणजे असा रेडी झालो आहे टी शर्ट वगैरे घालून, आता दीदीकडे जाऊया पहिले आणि तिकडं चेंज वगैरे करू, आपले ड्रेस कोड जे आहेत बँडचे ते तुम्हाला दाखवतो नंतर काय ड्रेस कोड आहे ते वगैरे वेअर करू आणि त्यानंतर डायरेक्ट बँड ऑफिसला निघू। सो आता मी निघतो आहे, सोबत राहा आणि लाईक शेअर वगैरे सबस्क्राईब काय असेल ते करून टाका आता तुम्ही, आपण भेटूया। चला निघतो आता मी भाई। त्याच पद्धतीने आपलं म्हणजे आज जागतिक वाढदिवस दिन आहेच आणि त्यामध्ये आपले जे बँडचे संस्थापक अध्यक्ष आहेत आपले संतोष मामा पाटील, म्हणजे आपले जे बँडचे अध्यक्ष आहेत तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये। आपल्या मामांचा आज बड्डे पण आहे, म्हणजे मामांचा बड्डे आहे प्लस आपला ट्रम्पेटर आपला भाऊ आहे प्रीतम म्हात्रे, त्याचासुद्धा आज वाढदिवस आहे। सो सेलिब्रेशन वगैरे ऑर्डर म्हणजे कॉलमध्ये होईलच, केक वगैरे कटिंग वगैरे ते नंतर आम्ही बघू कसं काय मॅनेज होतं आहे ते कॉलमध्ये, केक वगैरे कटिंग तर करूच आपण। सो या ब्लॉगद्वारे आपल्या प्रीतम भाईला आणि आपल्या मामांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो ही सदिच्छा। सो आता निघूया आणि डायरेक्ट विचुंबामध्ये जाऊया पहिले दीदीकडं, तिथं फ्रेश म्हणजे रेडी वगैरे होऊ, आपले जे हजबंडचे कपडे वगैरे जे आहे ड्रेस कोड ते वगैरे वेअर करू आणि नंतर बँड ऑफिसला निघू। चला विचुंबात भेटू भाई। निघालो आता आपण फायनली, पहिले शर्ट इस्त्री करायचं आहे, शर्ट वगैरे इस्त्री करू, गाडी आपली डिकीट टाकतो आता सगळं, शर्ट वगैरे इस्त्री करायला जाऊ आणि डायरेक्ट निघू विचुंबात भेटू। चला जाऊया दीदीकडून, तिकडे भेटू भाई। आलो आपण दीदीच्या घरी, म्हणजे दीदीच्या बिल्डिंगमध्ये आलं, वरती जातो, तर गाणे चालू करून ठेवले, गाणे पण करा,
कॉपीराईट इथे झोपा चालल्यात भाई. झाल्या आंघोल्या? हा मदर कुठं आहे? अरे मालिक मदरची कामं चालली का? भांडी कसं आहे? भांडी घासणं चालू आहे. इकडे बघा आमची चिल्ली बिली. आले दीदीच्या इथं आता रेडी वगैरे हो. कपडे वगैरे इस्त्री करून आणलेत. आता इकडंच रेडी वगैरे होतो. नंतर आपल्याला बाबूबाईच्या घरी जायचं आहे. बाबूबाईच्या घरी जाऊ. निघताना भेटू. चला रेडी हो. रोजी काय चला रेडी हो. चला सगळ्यांचे नाश्ते वगैरे चालू तिथं. मम्मी तिकडं तांदूळ निवडा. मम्मी पण नाश्ता करायला बसते. आपली पण तयारी वगैरे झाली. दाखवलं तुम्हाला. हे देखो मिरर घाण आहे आपली, दिसणार नाही तुम्हाला नीट. पण ब्लॅक पॅन्ट आहे आणि आपला हा डार्क पिंक शर्ट आहे. डार्क पिंक म्हणजे आबोली शर्ट बोलतो आम्ही. तो ड्रेस कोड आहे आजचा. आता चहा वगैरे घेऊ आणि निघू डायरेक्ट बाबूबाईच्या घरी जाऊ. चला या नाश्ता करायला. भाई निघालेलो असतो आपण. ताशाची बॅग वगैरे घेऊ. खाली बघा फॉर्मल कपड्यावर स्लीपर. आणि त्यासाठीच बाबूच्या घरी जायचं आपल्याला. राकेश 120 भोईर तिकडे बघा. मॅनेजरची गाडी तिकडे आहे. येत नाही का कॉलला? ये चल. बाबूच्या घरी आपल्याला ते शूज वगैरे घ्यायला जायचे. माझे शूज थोडे खराब झालेत आणि शेवटचा कॉल आहे. त्याच्याकडे अजून एक पेअर आहे शूजचा फॉर्मल्सचा. सो त्याच्याकडे जायचं आपल्याला. बाबूच्या घरी वगैरे जातो. शूज वगैरे घालून मग त्याला पण भेटवतो आणि सोबत निघतो बँड ऑफिसला. चला भाईची तयारी झाली आमच्या. कधी व्हायची तयारी? हा लोकांचे कपडे घालून झाले. प्रतीक भाईचा काहीतरी विषय. प्रतीक भाई काय विषय झाला आहे? ATM कार्ड हरवला. खर्चे खर्चा कर लवकर. चल मामाचा कॉल येतोय. अर्धा तास झाला मला याला कॉल करून. तो आम्हाला बोलला का नाश्ता करायला बसलोय. हा तसे कपडे घालतोय आणि वाजलेच बघा तुम्हाला किती दाखवतोय बघा. सॉरी तो गाड्याला बंद आहे. 12:30 वाजलेत. कधी होईल भाई? कर लवकर चल. जागतिक वाढदिवस दिन आज. आपल्या सबस्क्रायबरला काय शुभेच्छा वगैरे काय कोण असेल बड्डे बिड्डे तर सर्वांना सार्वजनिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खास करून आमचे बँडचे संस्थापक संतोषजी पाटील. अजून एखादा बड्डे विसरला? प्रीतम शेठ म्हात्रे आमचे ग्रुपचे मेंबर आणि मॅनेजर कुठं संस्थापक? प्रीतम म्हात्रे. तो गेला पदावर ना बाहेर. करतो लवकर तयारी. भाई याचा आवरला का निघू? भाई निकलेश फायनली. बाबू शेट पुढं चालतो आपला. त्याच्या बुटांचा काहीतरी विषय झाला वाटतं. बोलतो आता मोचीकडे जायचं आहे. बघू कुठं जायचं. ते मोचीकडे जायचं का बँड ऑफिसला जायचं आहे? जाऊया. निघलो आता. भेटू आता डायरेक्ट कुठेतरी बँड ऑफिसला भेटू. चला डायरेक्ट. भाईच्या बोटाचा सत्यानाश झाला आहे. हे बघा तिकडे शिवाल दिली बोटा भैयाकडं. काय केलं रे बोटांना? काय केलं बोटांना? आणि बुटा वगैरे शिवून झाले तर जाऊ परत. नंतर डायरेक्ट शिवकरला जाऊ. बघू कसं काय. त्यानंतर बँड ऑफिसला जाऊन डायरेक्ट शिवकर. चला आलो आपण शिवकरला. सामान वगैरे सामान वगैरे लावतात. मम्मी तुझा काय चाललाय? ते मम्मी तेरा क्या चालू आहे? त्याला मी पेच देत आहे शाकाल. तिकडे मांडवात सामान वगैरे लावतात. चला डायरेक्ट मांडवातच भेटू.
आपलं रिसेप्शन वगैरे वाजून झालं आहे. पोरं सगळे सामान वगैरे खोलतात, सामान वगैरे ठेवतं. प्रीतम भाई आपल्या भावाचा बड्डे आज. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. आणि मामांचा पण बड्डे, मामांना पण नंतर भेटतो. मामा जेवायला गेला. तू जेवला का? नाही, घरून जेवून आलो. ठेव, दाखव 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 ना, आता दाखव ना. ए भिकाऱ्या दाखव ना. हा ज्यूसवर ज्यूस. चला जेवून घेऊ, जेवायला घेऊन भेटू. चला भाई जेवण वगैरे झालं आपला आणि आता आराम आहे. नवरा निघाला पण टाईम आहे. हे भिकमागाव काय करतो बघ. काय चाललं भाई तुझं? ऑन ड्युटी चालू आहे. भरपूर आराम आहे आता. मी पण फोन बिन चार्जिंग लावतो शूट करायच्या नंतर वाजवतानाच भेटू. आता 1 तास तरी आराम आहे आपल्याला, त्यानंतरच वाजवायचं आहे. चला आतमध्ये जाऊन बसू, नंतर भेटू वाजवताना.
वाजून वगैरे झालं आहे, नवरा काढला आहे. इकडं पाणी पिणी प्यायची सोय चालू आहे. मस्त जमलेत. मी पण थंडा वगैरे घेतला आहे. हे बघा नवरा वगैरे काढला. आता डायरेक्ट नवरीच्या मांडवात जाऊन भेटू त्याला वाजू. आपण आलो आता खिडूक पाड्यामध्ये. पण पोरं सगळी पुढं चालतात बघा. जाऊ वाजवायला. सारख्या ब्लॉग हँडल करतो आजचा आपला. तर जाऊ आता वाजून घेऊ. नवरा पोचू चला.
भाई आता आपलं वाजून वगैरे झालं, नवरा सोडला, लग्न पण लागलं आहे. तर रिसेप्शनचं सामान घ्यायला आलो आपण. फोटो वगैरे काढतोय, सामान लावून घेऊन नंतर वाजवणार. चला
आता आपलं वाजून वगैरे झालं आहे 4 वगैरे 4 गाणी मारले रिसेप्शनचे. सामान ठेवायला आलं हे बघा. बारके आपलं सामान ठेवतं. सो आता काय आराम आहे. बाकी पोरं जेवतील, काही पोरं बांधकामाला जातील. सो आता काय वाजवायचं वगैरे नाही. आता वाजवायला भरपूर टाईम आहे. आणि आपल्याला इथून फक्त वरात काढून द्यायची बँडला. मग अशी मी बोललो की लग्न वरात आहे आपल्याला कॉल, पण लग्न वरात नाही. नवऱ्याच्या गावामध्ये शिवकर गावामध्ये त्यांनी बँजो वगैरे केला आहे. सो आपल्याला फक्त इथून वरात फक्त त्यांची काढून द्यायची आहे. आपल्याला काय तिकडं परत शिवकरला जायचं नाही. सो इथून वरात काढून देऊन डायरेक्ट घरीच निघू. आता गॅप आहे. पोरं अर्धी जेवायला गेलेत आणि बाकी अर्धी बांधकामाला वगैरे गेलेत. सो आपण आता जेवायला वगैरे जाऊ. सामान वगैरे लोड करून घेऊ वरती सगळं आणि जेवायला वगैरे जाऊ. मग नंतर डायरेक्ट वाजवताना वगैरेच भेटू. चला. आणि सेलिब्रेशन पण करायचं आहे. मामाचा केक वगैरे कापायचा आहे बड्डेचा. प्रीतमचा पण कापायचा आहे. केक वगैरे आणला इथून जवळून वगैरे कुठून, कारण की इथे शॉप्स वगैरे काहीच नाहीत जवळजवळ. लांब जायला लागेल. बघू गाडी अरेंज झाली तर लगेच केक वगैरे घेऊन आणि सेलिब्रेशन पण करून घेऊ. सो भेटू नंतर. जर सेलिब्रेशन करायचं असेल तर नंतर सेलिब्रेशनला पण भेटू. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामा आणि प्रीतम, हॅपी बर्थडे टू यू. अक्षय काय बोलतो? सुरी दिली का? हा मग सुरी. अरे पहिला तुम्ही खाल्ला म्हणजे माझा बर्थडे कोण साजरा तुम्ही? अरे मला नंतर खातो दे. अरे माझा बर्थडे मला कुठं खायची गरज असते? भाई का बर्थडे. केक खा. मालिक आमचा तिकडे बसलाय. तू पण भरून घे. चल लगेच 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 लगेच. केक खाण्यामध्ये सगळे बसतात भाई. सेलिब्रेशन खपलाय. चला. भाई आता फायनल आपलं जेवण वगैरे पण झालं आहे आणि बहुतेक वरात निघते वाटतं, कारण की आता कॉल आलेला का वाजवायचं वगैरे म्हणून. सो आता बाकी पोरं आपली मांडवमध्ये पोचलेली आहेत. मी ताशा घेऊन बघा. ताशा घेतला आहे मी आणि निघतो आता. आणि बाकी आपला मामांचा बड्डे आणि प्रीतम भाईचा बड्डे पण सेलिब्रेट वगैरे झाला आहे. केक वगैरे कटिंग झालं, तुम्ही मागाशी बघितलंच व्हिडिओमध्ये आपल्या. आणि आता जायचं आपल्याला मांडवामध्ये. आणि आपल्याला 1 वाजेपर्यंत टायमिंग आहे आपला. फक्त आपल्याला इथून वरात काढून द्यायची. जसं मी तुम्हाला मागाशी मी सांगितलं की आपल्याला फक्त इथून वरात काढून द्यायचे. आणि 1चा टायमिंग आहे. आणि आता वाजले बघा किती, हे बघा 11:50 झालेत. आणि 1 वाजेपर्यंत आपल्याला वाजवायचं आहे, म्हणजे इथपर्यंत, म्हणजे वरात काढून द्यायची फक्त. आणि त्यानंतर त्यांचा तिकडे बँजो वगैरे आहे शिवकरला नवरदेवाकडनं. सो आता जाऊया मांडवामध्ये आणि तिकडं डायरेक्ट वाजवताना वगैरे आपण भेटूया. चला.
भाई आपला वाजून वगैरे झालं आहे, वरात वगैरे काढले आपण, आता सामान वगैरे ठेवलं आहे बघा. आता काय ते जाऊ बँड ऑफिसला जाऊन आपला व्लॉग येतो एंड करून घेऊ. चला डायरेक्ट भेटू बँड ऑफिसला. सो भाई आता आपण फायनली आलो आहे आपल्या बिल्डिंगच्या इथं, बिल्डिंगच्या जवळ आलो आहे आणि फक्त वरात वगैरे काढून दिली, बाकी काय वाजवलं नाही. 10-15 मिनटं वाजवलं आणि बंद केलं. बाकी त्यांचं तिकडं बँजो वगैरे आहे वरातीला. आपण निघून आलो बँड ऑफिसला, सामान वगैरे ठेवला आणि डायरेक्ट आपण आलो आपल्या घराच्या इथं. सो आता वेळ झाली आपला व्लॉग एंड करायचे. सो भरपूर दिवसांनी व्लॉग तुम्ही बघताय, तर तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये की आपला व्लॉग कसा वाटला ते. आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब वगैरे करा. आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी बाय, काळजी घ्या, सुरक्षित राहा. चला गया.